हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 TET 2024चा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद MSCE पुणेच्या वेबसाईटला जा. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, यावर क्लिक करा. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 यावर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर महत्त्वाच्या सूचनामध्ये मुखपृष्ठावर उमेदवाराची नवीन नोंदणी, लॉग इन, पासवर्ड, हेल्पलाईन याबद्दलचे ऑप्शन भेटतात. त्यानंतर जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक हे पण तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही उमेदवाराची नवीन नोंदणी यावर क्लिक करायचे. त्यामध्ये तुमचं युजर नेम तयार करायचं आहे. त्यानंतर युजर नेम पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्याखाली उमेदवाराचं नाव टाकायचं आहे. उमेदवाराचं नाव टाकल्यानंतर वडिलांचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID, आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ईमेल IDवर एक OTP येईल. हा OTP दोन्ही ठिकाणी सारखाच येईल, ईमेल IDवर आणि मोबाईलवर. तो तुम्ही खाली सेम OTP टाकायचा आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट. OTP टाकून सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होतं. यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा असे ऑप्शन तुम्हाला ओपन होतील. त्यानंतर तुम्ही अर्जावरील माहिती भरायचं ऑप्शनवर जायचं आहे. त्यामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्कासाठीची माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षेसंदर्भात माहिती, दस्तऐवज अपलोड करा, इतके ऑप्शन्स आहेत. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे वैयक्तिक माहिती तुम्ही भरायची आहे. उमेदवाराच्या नावाची पुष्टीकरण करायचं आहे. वडिलांच्या नावाचं पुष्टीकरण, आडनावाचं पुष्टीकरण, नावात बदल आहे का. त्यानंतर जन्मतारीख, डेट ऑफ, आधार नंबर, आधार एनरोलमेंट नंबर, गरज नाही आधार नंबर टाकल्यावर. सिलेक्ट लिंग आणि सिलेक्ट जातीचा प्रवर्ग, एवढ्या गोष्टी सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह नेक्स्ट. त्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी संपर्कासाठीची माहिती लिहायची. कायमस्वरूपी पत्ता, सर्वे नंबर, फ्लॅट नंबर, गाव किंवा शहराचे नाव, जिल्हा तर सिलेक्ट करू शकता तुम्ही, जिल्हा, तालुका, राज्य, पिनकोड. त्यानंतर सध्याचा पत्ता, ॲड्रेस इथं टाकायचं, सेव्ह करायचं तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक माहिती भरायची आहे. शैक्षणिक माहितीमध्ये सर्वप्रथम माध्यमिक शालांत प्रमाणपत्राची माहिती भरायची. SSC बोर्डाची प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड और युनिव्हर्सिटी नेम, उत्तीर्ण झालेला महिना व वर्ष, मिळालेले गुण, एकूण गुण. ते भरल्यानंतर तुम्ही तो सिलेक्ट केल्यानंतर HSC असेल तुमची तर HSC पण तशीच माहिती भरायची. त्यानंतर पदवीची माहिती तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन ओपन होते, पदव्युत्तर आसन ओपन होते. व्यावसायिक पात्रता तुम्ही सिलेक्ट केल्या ते पण तुम्हाला माहिती भरायला. व्यावसायिक पात्रतामध्ये D.Ed, B.Ed ही पण माहिती तुम्ही भरू शकता. आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. एक माहिती भरत जायचं आहे तुम्ही. मिळालेले गुण, हे महिना वगैरे व्यवस्थित बघून भरा. तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेविषयी माहिती भरायची आहे. त्यामध्ये परीक्षेचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्ही. त्यानंतर एक्झाम, एक पेपर देणार आहेत, 2 पेपर देणार आहेत किंवा दोन्ही पेपर देणार आहेत, बोथ पेपर्स. पर्यायी विषय तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. सोशल सायन्स आणि मॅथ आणि सायन्स असे 2 तुम्हाला जो सिलेक्ट केले. त्यानंतर इथं माध्यम आहेत. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, हिंदी असे. तर आपण मराठीमध्ये तुमचं जे काय माध्यम असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, यस. त्यानंतर आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे लँग्वेज.
तुमचं मराठी मीडियम असेल तर मराठी ही कंपल्सरी लँग्वेज असतं. तुम्ही जर हिंदी असेल तर हिंदी प्रथम भाषा ही कंपल्सरी आहे आणि सेकंड इंग्लिश कंपल्सरी आहे. यामध्ये कोणताही ऑप्शन इथं दिलेला नाही. तुम्हाला ऑप्शन नाही आहे. मराठी जर घेतली तर मराठी मीडियम घेतलं तर प्रथम भाषा मराठी इंग्लिश. जर मीडियम तुम्ही वेगळं घेतलं तर मग तुम्हाला ऑप्शन वेगळे येऊ शकतात. जयाला फोन लाव रे. तर मित्रांनो, त्यानंतर अपंग माहिती सिलेक्ट करायची. त्यानंतर माजी सैनिक आहात नाही, परीक्षेत गैरव्यवहाराबद्दल येस नो जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. शहीद पत्नी आहे नाही, गैरव्यवहारामध्ये नोंद दाखवायचा. त्यानंतर जे प्रतिज्ञापत्र आहे त्यावर क्लिक करायचं आहे. जुळ्या भावंडाविषयी इथे एक ऑप्शन आहे. त्यानंतर जो ओळखपत्र आहे तो इथं भरायचा आहे, त्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता महत्त्वाचं पेज ओपन झालेलं आहे, अपलोड डॉक्युमेंट. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम खाली दिलेला मजकूर हा स्वहस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही करायची आहे. हा जो मजकूर आहे हा किंवा मराठीत, हे इंग्लिशमध्ये आहे, हा मराठीत आहे, हा तुम्ही स्वतःच्या हाताने एका पेजवर लिहून त्याखाली सही करायची. त्याखाली तुमच्या डावा हाताचा अंगठा लावायचा आहे. त्याचं सॅम्पल पण मी तुम्हाला दाखवणार. अशा पद्धतीनं तुम्ही ते प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे पूर्ण आणि खाली सही आणि त्याच्या खाली अंगठा करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही असे पूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचेत आणि ते अपलोड करायचेत मीडिया पी. तर अशा प्रकारे मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्ही. त्यानंतर खाली प्रतिज्ञापत्र क्लिक करायचं आहे. त्यानंतर शो प्रिव्ह्यू करून तुम्ही पूर्ण फॉर्म चेक करू शकता आणि नंतर पेमेंट ऑप्शन ओपन होईल. प्रोसेड टू पेमेंट करून तुम्ही इथं पेमेंट ऑप्शन ओपन झालेला आहे, पेमेंट करू शकता. तर पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म कन्फर्म होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने पेमेंट पण सक्सेसफुल झालेलं आहे आणि रिसिप्ट पण प्राप्त झालेली आहे, पेमेंट रिसिप्ट. तर अशा पद्धतीनं तुम्ही पूर्ण फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. TAT बद्दलचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला मी वेळोवेळी देत राहील. धन्यवाद.